नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. तुम्हाला माहितीच असेल अबू आझमी, राज ठाकरे आणि मनसे या सगळ्यांचं काय वैर आहे किंवा काय सगळ्या गोष्टी आहेत. त्याला थोडासा इतिहास आहे. मागे 2009 साली जेव्हा रमेश वांजळेंनी अबू आझमींना जेव्हा मराठीतून शपथ घेण्यासाठी म्हणून त्या विधान भवनामध्ये जे काही त्यांनी केलं, कानाखाली वाजवली, त्यानंतर दाखवून दिलं की मराठी किती महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे तर मराठी बोललं पाहिजे. त्यात काय वावगं नाही आहे, त्यात काय चुकीचं नाही आहे. तुम्ही गुजरातमध्ये जाऊन मराठीत शपथ घेऊन चालेल का? नाही चालणार. तुम्ही एखाद्या खालच्या साऊथच्या तामिळच्या कुठल्या राज्यामध्ये जाऊन तुम्ही तिथली भाषा डावलून तुम्ही तिसरीच भाषा लादाल का? तिथे जाऊन चालणार नाही. तो जो काही स्टँड घेतला आणि अबू आझमीनं ज्या प्रकारे या सगळ्या लोकांनी ताळ्यात ठेवलं होतं, त्यांच्या हातात ठेवलं होतं, त्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. तेव्हापासून अबू आझमी आणि या मनसे आणि राज ठाकरेंचं वैर हळूहळू वाढत गेलं आणि आता इथपर्यंत येऊन पोहोचलं आहे की अबू आझमी बिनधास्तपणे राज ठाकरेंना चॅलेंज करतात. पण अबू आझमींची ही हिंमत हळूहळू वाढू का लागली? 2009 साली जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा काँग्रेस म्हणजे ते संजय निरुपम असतील त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते, मुंबईमध्ये असताना ते, आणि काँग्रेसची लोकं जे भैया भैया जे करत राहायचे आणि त्यांना विरोध करणारे राज ठाकरे जे अमराठी लोकांना विरोध करायचे, तेव्हा ह्या असा संघर्ष 2009ची ती गोष्ट होती. तेव्हा राज ठाकरेंनी स्वतः आमदार निवडून आणले आणि सगळी आपली किमया दाखवली आणि मराठीचा आवाज त्यावेळेला बनण्याचा प्रयत्न केला किंवा ते बनले देखील. कारण बाळासाहेब देखील त्यावेळेला हिंदू नावाच्या अवतीभोवती फिरत होते आणि हिंदूंचा वाघ म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. त्यावेळेला हे अबू आझमी कुठे होते, काय होते ते सोडून द्या. समाजवादी पक्षाचे अबू आझमी त्यावेळेला असं होतं. अखिलेश यादव हे आपले यूपीचे, त्यावेळेला तिकडे ते भैया बियांना सपोर्ट करायचे, तेव्हा हे यांच्या पक्षात ते, त्यामुळे तो संघर्ष त्या प्रकारे वाढत गेला. पण त्यावेळेचा काळ वेगळा होता. सध्याच्या घडीला अबू आझमींची ताकद किंवा अबू आझमींचा दम किंवा त्यांची हिंमत हळूहळू वाढू लागली. त्याचं कारण ते आजही तेच आहे की काँग्रेस, ते अखिलेश यादव, राहुल गांधी हे जे काही महागठबंधन किंवा जी काही महाविकास आघाडी जी काही बनली आहे ना, या सगळ्या पक्षांनी मिळून, त्यामुळे त्यांचं मतदान वाढलं, त्यांची ताकद वाढली. आणि जे राज ठाकरे 2009 साली ताकदीत होते ते राज ठाकरे सध्या ताकदीत राहिलेले नाही आहेत. त्यांच्याकडे तेवढी आमदार किंवा त्यांचे नगरसेवक एवढी सत्ता त्यांच्याजवळ राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची ताकद हळूहळू कमी झाली आणि यांची वाढली, म्हणून यांची हिंमत वाढू लागली. पण प्रश्न अनेक जण हा उपस्थित करतात आणि प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा हा आहे की राज ठाकरे ज्या प्रकारे आरेरावकी करणाऱ्या भैयांना आणि इतर भाषिकांना जसे कानफडतात जाऊन त्यांचे कार्यकर्ते रस्त्यांमध्ये, तेच राज ठाकरे असा एखादा शिलेदार रमेश वांजळेंसारखा पुन्हा उभा करतील का, जो अबू आझमींच्या कानाखाली पेटवेल, जो त्यांना सांगून देईल की असली उर्मट भाषा इथं नाही करायची. कारण राज ठाकरे हे स्वतः जाऊ शकत नाही, ते भाषणांमधून बोलतील. पण असा कार्यकर्ता जो रमेश वांजळेंनी जे कृत्य करून दाखवलं ते पुन्हा कोणी करायला हिंमत दाखवेल का मनसेमध्ये, सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. कारण जो अबू आझमी असं म्हणतोय ना की भिवंडी में मराठी नहीं चलेगी या भिवंडी में नहीं चलेगी, मराठी हिंदी में फर्क क्या है? हिंदी मराठी बोल सकते हो, परंतु मराठी की जरूरत क्या है? ये भिवंडी है, बोले. भिवंडी म्हणजे काय? भिवंडी काय कुठं पाकिस्तानात आहे? भिवंडी काय कुठं अफगाणिस्तानात आहे? तिथं तुम्हाला मराठी बोललंच पाहिजे. भिवंडीच्या आजूबाजूला सगळे राहणारे आपले आगरी कोळी बांधव ते या गोष्टीचा विरोध का करत नाहीत? तिथं असणारे खासदार, तिथले असणारे आमदार हे इतर पक्षाचे असतील किंवा कोणत्याही पक्षाचे असतील, ते या अबू आझमीला असं का ठणकावून सांगत नाहीत की तू महाराष्ट्रात राहतो, भिवंडी काय महाराष्ट्रापेक्षा वेगळं नाही आहे. म्हणजे राज ठाकरेंच्या पक्षाचा विरोध आणि राज ठाकरेंचा विरोध हा फक्त भैयांनाच किंवा हिंदू बाह्यांनाच का, हा प्रश्न अनेक जण उपस्थित करतात. कारण बरोबर आहे, तुम्ही खाली तुमच्या सगळ्या दक्षिण मुंबईमध्ये गेल्यानंतर भेंडी बाजार असेल, या सगळ्या इथले मुसलमान सरळ सरळ राज ठाकरेंना आणि त्या मनसेवाल्यांना लाथाडून लावतात. आम्ही नाही मग बोलणार मराठी, तुम्हाला जे काय करायचं ते करा, ही बिंदास धमकी दिली जाते. मग हीच धमकी एखादा भैया देतो, एखादा गुजराती देतो, एखादा मारवाडी देतो, त्यांच्या कानाखाली मारण्यासाठी जसा मनसे पक्ष धावून जातो तसा यांच्या कानाखाली मारायला का धावत नाही, हा प्रश्न अनेक जण विचारतात. कारण अबू आझमी ज्या हिमतीने, ज्या ताकदीने बोलतोय ना की इथं भिवंडीत मराठी चालणार नाही, त्याची ताकद म्हणजे तिथली मुस्लिम लोक, ते काही त्यांचे पक्षाचे मतदार आणि त्यांची सगळी लोकं असतील त्यांच्या जीवावरती एवढ्या मारतात. कारण त्यांना माहिती आहे मुसलमानाच्या कानाखाली मारायला कोणी येणार नाही, तेवढी हिंमत कोणी करणार नाही. आणि अत्यंत योग्यच आहे.
कारण जोपर्यंत आपण मराठी फक्त या भैयांकडून आणि हिंदू लोकांकडूनच वधवून घ्यायचा प्रयत्न करू तर हे आपल्याला असेच फाट्यावर मारत राहतील. आणि हे जोपर्यंत कृत्य बदलत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकत नाही की राज ठाकरेंचा मनसे पक्षाने राज ठाकरे हे खरोखर मराठीसाठी लढत आहेत. कारण तुम्ही जिकडं कमकुवत दिसतंय तिकडं ठोका टाकताय, पण जिकडं मजबूत आहे तिकडं तुम्ही जायला घाबरताय. भले तो मराठी बोलून न बोलून ते काही हो, हे असंच चित्र दिसतंय. मग आबू आझमीच्या कानाखाली मग मगाशी म्हटलं ना मी रमेश वांगळे पुन्हा निर्माण होतील का? आणि जे मुस्लिम ज्या मराठी भाषेचा अवमान करत आहेत त्यांना देखील धडा शिकवण्यासाठी मनसेची लोकं जातील का? राज ठाकरे त्यांच्यावरती देखील आसूड ओढतील का? हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. का राज ठाकरे मुसलमानांवरती काहीच बोलणार नाहीत, कारण ते आता उद्धव ठाकरेंसोबत गेलेत. याचा अर्थ न कळत ते महाविकास आघाडीमध्ये जाऊन बसलेत. भले ते आज म्हणत असतील की मी उद्धव ठाकरेंसोबत आहे, पण ते आज महाविकास आघाडीत गेलेत. आणि त्यांना जर राग व्यक्त करायचा असेल मुस्लिम लोकांवरती तर ते या महाविकास आघाडीमध्ये चालणार नाही. मग राज ठाकरेंची भूमिका नक्की काय? भूमिका ही पाहिजे, जर एखादा भैया बोलतोय ना, एखादा गुजराती मारवाडी जो हिंदू आहे ना तो बोलतोय ना की मला मराठी नाही बोलायचं, मग आपण त्याच्या कानाखाली जाऊन मारतोय ना. मग एखादा मुस्लिम बोलल्यानंतर त्याला बाहेर काढून का सडकवला जात नाही? का नाही त्यांच्या मशिदीसमोर आपण जाऊन त्यांना ठणकावून सांगत की मराठी बोलायचं म्हणून? का नाही सांगत? आपली हिंमत होत नाही, आपल्याला ते जमत नाही. याचा अर्थ आपण जिकडं कमकुवत आहे तिथंच राजकारण करतोय. म्हणजे हे मराठीचं राजकारणच चालू आहे का? हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जे काही आता आबू आझमी बोलत आहेत त्यांना काय भाजपवाले बोलायला लावतात, काय करतात ते गोष्ट सोडून द्या. ते नक्की कारण ते कोणाला ते कोणतरी त्यांना बोलायला लावते. एवढी हिंमत वाढण्याचं कारण काय आहे? तुम्ही महाराष्ट्रात राहून भिवंडी म्हणायची. भिवंडी म्हणजे काय? काय मिनी पाकिस्तान आहे? ते पाकिस्तानात राहतो आपण. महाराष्ट्रातल्या शहरांच्या अत्यंत जवळचा भाग असणारा भिवंडी, त्या भिवंडीमध्ये आज कोणतरी एक नेता मुस्लिम धर्माचा येऊन सांगतो की इथे हे नाही चाल, मग काय उर्दू चालणार? त्यांना उर्दूच लावायची. मग राज ठाकरे याच्यावरती काय नक्की भूमिका घेणार? कारण लोक तुमच्याकडे का पाहतात? कारण तुम्ही मराठीसाठी लढताय ना. मग तुम्ही अशावर पण फटका टाका की जो सुधरतच नाही आहे, अशांना देखील बाहेर काढून फटका टाका. नुसत्या धमक्या देणं, नुसतं धमकावण्यात काही अर्थ नाही आहे. मग त्या आबू आझमीचे कान उपटायला उद्धव ठाकरे येत आहेत का? संजय राऊत येत आहेत का? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. का नुसते फक्त राज ठाकरेंचेच मनसैनिक मराठीचा मुद्दा घेऊन पुढे पेटवत आहेत? त्या आबू आझमींना धडा शिकवण्यासाठी आता राष्ट्रवादीवाले येत आहेत का? शरद पवारांची लोकं, काँग्रेसवाले येत आहेत का? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. का यांची मराठी फक्त राजकारणापुरतं? हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल आणि ते घडलं पाहिजे. कारण एखादा नेता येऊन अशा वल्गना करतो याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. आणि बघा ना, तुम्ही व्हिडिओ काढून बघा सोशल मीडियावरती, तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल हे मुस्लिम लोक हे जुमानत नाहीत. ते राज ठाकरे असून कोणी असो म्हणतात आम्हाला फरक नाही पडत, सरळ म्हणतात ते, त्यांना काही घंटा फरक पडत नाही. आणि तिथं जाऊन त्यांच्या मोहल्ल्यात जाऊन हिंमत आपल्या लोकांची होत नाही की त्यांच्या कानाखाली पेटवायची. आपली हिंमत तिथं होते जिथं भैये बिये साधी लोकं असतात त्यांच्यावरती आपण ठोके टाकतो. त्यांच्यावर तर टाकाच, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की तुम्ही मग यांना देखील त्यांची जागा दाखवून द्या. कारण आबू आझमी जो काय बोलतोय ना, उडतोय तो यांच्या जीवावरती उडतोय. त्याला माहिती आहे यांची कोणाची हिंमत नाही आपल्याला काय गोष्ट करायची, हात लावायची. तो ओवेसी काय येतो, का बोलतो? कारण त्याला माहिती आहे त्याला आपल्याला हात लावायची कोणाची हिंमत नाही आहे. ही ताकद हळूहळू वाढते. पण राज ठाकरे जे बाळासाहेबांची सावली म्हणून आपण पाहतोय, ते राज ठाकरे सध्या इतके राजकारणात गुरफटलेत की त्यांना आता जरी तिथून युटर्न घेऊन बाहेर यायचं झालं ना तरी राज ठाकरे तोंडावर पडणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे आणि ही त्यांच्या पक्षातल्या आणि त्यांनी समजावून घेतली पाहिजे.